ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर बघा, उद्या आहे देवउठणी एकादशी आणि या एकादशीला प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं. आपले भगवान विष्णू जे आहेत ते चातुर्मासासाठी म्हणजे 4 महिन्यांच्यासाठी योग निद्रेत गेलेले होते, शेष शयनावरती गेलेले होते. ते आता उद्या जागृत होणार, म्हणजे त्यांची जी निद्रा आहे, त्यांची जी झोप आहे ती उद्या पूर्ण होणार. आणि उद्याच्या दिवशी उठल्या उठल्या ते पहिल्यांदा पाहतात ती म्हणजे तुळस. यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी जेवढं होईल तेवढं तुळशीचं पूजन करणं हे गरजेचं आहे. तर आज काही तुळशीबद्दलचा विषय नाही, आज आपल्याला याबद्दल जाणून घ्यायचं आहे की देवघरामध्ये उद्या देवउठणी एकादशीला ही एक गोष्ट ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्याला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल. यासोबतच 7 जन्मांचं जे आपलं पाप आहे ते नष्ट होऊन माता लक्ष्मीची आपल्याला परिपूर्ण कृपाही मिळेल. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. तर बघा, आता थोडक्यात जाणून घ्या. एक तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या भगवान विष्णूंची असते, मानवाची. त्यासोबतच मानवाला त्याच्या कर्मानुसार काय फळ द्यायचं याची सुद्धा जबाबदारी, याचा सुद्धा निर्णय आपले विष्णू भगवानच घेत असतात. यासोबतच मनुष्याचं, कोणत्याही मनुष्याचं कोणतंही पाप, किती जन्माचं पाप कोणत्या सेवेमुळे कमी होतं आणि कितपत कमी होणार याची सुद्धा जबाबदारी, याचा सुद्धा निर्णय आपले विष्णू भगवान हे घेत असतात. त्यासाठी आपल्याला जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपण पृथ्वी तलावरती राहत आहोत, तोपर्यंत आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करणं हे गरजेचं असतं. यासोबतच मृत्यूनंतरची जबाबदारी हे भगवान शंकरांची असते. भगवान शंकर, महादेव हे देवादी देव आहेत. यासाठी आपल्याला महादेवांची सुद्धा सेवा, उपासना वेळोवेळी करणेचं गरजेचं असतं. यासोबतच आपल्याला गुरु हवे असतात. कोणताही असो, तुम्हाला गुरु हा हवाच आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु करा. तुम्हाला जे योग्य वाटतं कोणतंही करा, मात्र गुरु करा. गुरु केल्यामुळे काय होतं माहितीये का? जसं की बघा, आपली एखादी चुकी झाली तर आपल्यासोबत जर आपले आई वडील असले तर आई वडील आपल्याला कमी शिक्षा होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. म्हणजे कितीही मोठी गंभीर चुकी आपल्याकडून होऊ देत, मात्र त्या चुकीची जी शिक्षा आहे ती कमी व्हावी यासाठी आपले आई वडील प्रयत्न करत असतात किंवा आपल्याला पाठीशी घालतात. नाही, ते माझं बाळ आहे, चुकलं असलं तर असू द्या, एवढ्या वेळ माफ करा, असं आपला आई वडील सांगत असतात. त्याचप्रमाणे आपला गुरु देखील सांगत असतो देवाला. म्हणजेच काय, तर गुरु हा खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यासाठी. जर आपला गुरु आपल्या सोबत असेल, गुरूंची आपल्याला साथ असेल, तर प्रत्येक देवाची आपल्याला साथ मिळायला ही सुरुवात होते. प्रत्येक चुकीची माफी आपल्याला कोण मिळवून देतं, तर ते फक्त गुरु आहेत की जे आपल्याला प्रत्येक चुकीची माफी मिळवून देण्यासाठी मदत करत असतात. यासाठी गुरु कोणताही असो, मात्र मनुष्याला गुरु करणं हे गरजेचं आहे. गुरु विना जीवन निरर्थक आहे. त्या मनुष्याच्या जीवनाला काही सुद्धा अर्थ नसतो. तर आपल्याला उद्या देवउठणी एकादशीला ही एक वस्तू देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे. तर ती कोणती? तर बघा, उद्या आतापर्यंत तुम्ही एकादशीचं व्रत केलं नसेल, करत नसाल किंवा करत असाल तरी देखील उद्याच्याला तुम्हाला एकादशीचं व्रत हे करायचं आहे. आता एकादशीचं व्रत कसं करावं? ताई, मी उपवास धरू शकत नाही, माझ्या गोळ्या औषधे चालू आहेत वगैरे, अशा काही कमेंट करू नका. कारण मी उपवास कसे करायचे याचा सुद्धा प्रकार सांगत आहे. कसं असतं, उपवास म्हणजे काय? फक्त उपाशी राहणं किंवा उपवास आहे माझा म्हणून भरपूर फळं खाणं याला उपवास म्हणत नाही. श्रद्धेने मनातून हाक मारणे, देवाला अंतःकरणापासून हाक मारणे याला उपवास म्हणतात. यासाठी तुम्हाला उद्या जरी उपाशी नाही राहता आलं तरी उद्या प्रयत्न करा की अजिबात भात खायचा नाही. जो व्यक्ती एकादशीला भात खातो त्याचे पाप हे वाढत जातं, त्याचा पापाचा जो वाटा आहे ना तो वाढत जातो. यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी भात चुकून देखील खायचा नाही. तुम्ही उपवास करा, करू नका,
ही तुमची मर्जी आहे, मात्र भात अजिबात खायचा नाही. यासोबतच भगवान विष्णूंची जेवढी होता होईल तेवढी सेवा करायची आहे. सेवा करणं म्हणजे काय की त्यांना अभिषेक घालायचा, तुळशीचं पत्र म्हणजे तुळशीचं पान एखादं वाहायचं, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, विष्णूंचा कोणताही एखादा मंत्र जो तुम्हाला येत असेल तो म्हणायचा, त्याचा जाप करायचा की ज्यामुळे तुमचं जे पाप आहे ते कमी होतं आणि पुण्याचा वाटा तुमचा वाढायला सुरुवात होतो. सेवा विष्णूंची जेवढी तुमच्या हातून होईल तेवढ्या तुमच्या जन्माचे जे पाप आहे, 7 जन्माचं म्हणा किंवा त्याच्यापेक्षा अधिक जन्मांचं जरी तुम्हाला पातक काही असेल, पाप असेल, तर ते नष्ट व्हायला सुरुवात होतं ज्यावेळी आपण विष्णूंची सेवा करतो एकादशीच्या दिवशी. यासोबतच एकादशीच्या दिवशी आपण विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील पितरांचा जो त्रास आहे, वास्तूचा जो दोष आहे, तो संपूर्णपणे नष्ट होत असतो. यासाठी आपल्याला हे करायचं आहे. यासोबतच ज्यावेळी आपण विष्णूंची सेवा करतो, उपासना करतो, त्यावेळी आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. कारण माता लक्ष्मी ही त्याच्यावरतीच प्रसन्न होते जी व्यक्ती विष्णू भगवानांची सेवा करते. जी व्यक्ती फक्त लक्ष्मी मातेची सेवा करते आणि विष्णू भगवानांची सेवा करत नाही, तिच्यावरती माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. एक वेळेस तुम्ही लक्ष्मी मातेची कमी सेवा करा, मात्र विष्णू भगवानांची जास्त सेवा करा की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पैसा, भरभराटी, जे हवं आहे तुम्हाला ती सुख मिळायला सुरुवात होतील. तर वळूयात मेन विषयाकडे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर हा तांब्या ठेवला नसेल तर तुम्हाला उद्या ठेवायचाच आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. काय करायचं आहे, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा मग चांदीचा तांब्या तुम्ही घेऊ शकता. जो तुमच्या घरामध्ये असेल तो घ्या आणि त्या तांब्यामध्ये तुम्हाला गंगाजल हे भरून ठेवायचं आहे उद्या. आणि हे गंगाजल भरून ठेवल्यानंतर हा तांब्या पॅक करायचा आहे. म्हणजे वरती सुद्धा एखादी प्लेट किंवा डिश किंवा एखादं फुलपात्र ठेवायचं आहे. फुलपात्र ठेवताना देखील चांदीचा तांब्या असेल तर चांदीचंच ठेवा. तांब्याचा तांब्या असेल तर त्याच्यावरती जी डिश ठेवाल, फुलपात्र ठेवाल, ती देखील तांब्याचीच असावी. आता काही कमेंट मला येतील की आमच्याकडे गंगाजल नाही, तर बघा 10 रुपयाला गंगाजलाची बॉटल ही कुठल्याही पूजेच्या साहित्यामध्ये, जिथे म्हणजे पूजेचे साहित्य भेटतं ना, तिथे तुम्हाला 10 रुपयामध्येच ती एक बॉटल भेटून जाईल गंगाजलाची, ती आणायची आहे. एक तांब्यावर तुम्ही तांब्या कोणताही घेऊ शकता, छोटा घ्या, आकाराने मोठा घ्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, आपलं साधं पाणी घेऊ शकता आणि नंतर त्या बॉटलमधलं संपूर्ण पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे. आणि नंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला देवघरामध्ये, देवघराचा जो ईशान्य कोपरा आहे, पायऱ्यांचा जरी देवारा असेल तुमचा, तरी वरच्या पायरीवरती, पहिल्या पायरीवरतीच हा जो तांब्या आहे तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. या तांब्याची रोजच्या रोज पूजा करायची. फक्त एवढीच काळजी घ्यायची की याच्यातील पाणी जे आहे ते कधीही संपू देऊ नये, म्हणजे आटू देऊ नये, याची फक्त दक्षता घ्यायची आहे. वेळोवेळी 4 दिवसातून एकदा हा तांब्या फुल भरून ठेवायचा आहे. यामुळे काय होतं हे देखील जाणून घ्या. घरात गंगाजल ठेवल्यामुळे घरातील नकारात्मकता जी असते ती संपूर्णपणे नष्ट होते. घरामध्ये सकारात्मक वातावरण हे पसरायला सुरुवात होतं. यासोबतच आपल्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी आहे, घराच्या आसपास जरी निगेटिव्हिटी असेल तरी देखील देवघरात गंगाजल ठेवल्यामुळे ही संपूर्णपणे नष्ट होते. मात्र ही ठेवण्याची जी जागा आहे ती अतिशय स्वच्छ आणि पवित्र असावी. यासाठीच आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की गंगाजल हे देवघरामध्ये ठेवावं. देवघरामध्ये जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. मात्र स्वच्छतेचं भान हे ठेवायचं आहे. अजिबात तिथे जाळ्या, जळमटे, घाण अशी होऊ द्यायची नाही. गंगाजल हे अतिशय पवित्र आहे, शुद्ध आहे आणि यासाठीच आपल्याला तांब्याच्या किंवा चांदीच्या तांब्यामध्ये हे ठेवायचं असतं. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये गंगाजल ठेवणं योग्य नाही. यासाठी आपल्याला हे कटाक्षाने टाळायचं आहे. यासोबतच गंगाजल जर तुम्ही 1 थेंब रोजच्या रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये घेतला तर तुम्हाला निगेटिव्हिटी तुमच्या आसपास देखील भटकत नाही. निगेटिव्ह जे विचार असतील तुमच्या मनातील ते पूर्णपणे नाहीसे होतात. यासोबतच आपलं मनोबल वाढतं. गंगाजलाने आंघोळ केल्यामुळे आपलं मनोबल वाढायला सुरुवात होते आणि स्मरणशक्ती सुद्धा वाढायला सुरुवात होते. यासाठी आपल्याला गंगाजल हे घरात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.
यासोबतच आपल्याला प्रत्येक कामात जर यश हवं असेल तर ज्या वेळी आपण महत्वाच्या कामाला जाऊ त्यावेळी याच आपल्या देवघरातल्याच तांब्यामधला एक थेंब घ्यायचा आहे आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरती आणि ते जलप्राशन करायचं आहे. तुम्ही जास्त घेतलं तरी देखील चालेल, मात्र ते जलप्राशन करूनच तुम्हाला कामासाठी जायचं आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल, नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल. जे तुम्ही कराल त्यामध्ये मंगल घडायला सुरुवात होईल. आयुष्यामध्ये काहीच मंगल घडत नसेल, सतत अपयश हाती येत असेल तर तुम्हाला याच तांब्यातील थोडंसं गंगाजल प्रत्येक आठवड्यातून एकदा, मग तुम्ही मंगळवारी हा उपाय करू शकता, शुक्रवारी करू शकता, शनिवारी करू शकता. 3 वार तुम्हाला दिलेले आहेत. 3 वारांपैकी तुम्ही एका वारी कोणत्याही करू शकता किंवा सोमवारी देखील तुम्ही करू शकता. काय करायचं आहे, याच देवघरातील तांब्यातलं थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये आणि हे जे पाणी आहे ते संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे. मात्र शिंपडत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मोठमोठ्याने जप करत हे पाणी आपल्याला घरभर शिंपडायचं आहे की ज्यामुळे घरात थोडी जरी निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होईल. घरातील व्यक्तींची, तुमची स्वतःची, मुलांची, सर्वांचीच प्रगती व्हायला सुरुवात होईल. प्रगती म्हणजे काय तर आपण जे काही करत असाल, मुलांनी अभ्यास केलेला लक्षात राहील, मुलं व्यवस्थित परीक्षा देतील, मुलांची वाईट संगत सुटेल, तुम्हाला एखादी जर वाईट सवय असेल तर ती देखील सुटेल. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल. तुम्हाला चांगली माणसं भेटायला सुरुवात होईल. वाईट माणसांच्या पासून तुम्ही दूर राहायला सुरुवात व्हाल. वाईट माणूस तुमच्या उंबरठ्याच्या आत देखील येणार नाही जर तुम्ही गंगाजल तुमच्या घरामध्ये ठेवलं आणि आठवड्याला तुम्ही याप्रमाणे शिंपडायला सुरुवात केलं तर अतिशय चमत्कारिकरित्या हे तुम्हाला लाभच लाभ हे भेटायला सुरुवात हे होत असतात. तर झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया एका अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुन्हा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.